साईराम भावांनो, आता आपण चाललेत आता कुठे चालले ते नाश्त्याच्या स्पॉटला चालले. तिसरा दिवस उगवलाय. पुढे पालखी आणि पुढे झेंडा चालला. पालखीच्या पाठीमागे आम्ही लोक आहे. लाल झेंड्यालाच आहे म्हणजे समजा. तसंच फिलहाल ब्लॉगर्स पण उठले. साईराम साईराम. आता चालतात ते. नाश्ता बिष्टा झाला आहे. ते काढायला नाही भेटला टाईम सुटला. मग आता चालतात आहे. आता पालखी नाही तर मग किंवा झेंडा तिथे जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे. चला. साईराम भावांनो, आता परत एकदा आता आम्ही पालखीच्या लाल झेंड्याला होते. आता पहिल्या झेंड्यावरती आले साईराम. आयुष भाऊ आहे आणि आपल्या पाठीमागे तिथं ब्लॉगर्स आहेत. पालखी पण पाठीमागे आहे. खूप पाठीमागे दिसणार नाही. आणि पहिल्या झेंड्याला चालतो तुम्ही बघू शकता. तर आता डायरेक्ट भेटूया नाशिकच्या स्पॉटवर. तर आपल्या भावांनो आता इथे नाशिक रोड करून आलेला आहे. तसं तुम्हाला मी आता दाखवतो. पहिल्या झेंड्याकरता मी पाठीमागे आलो. गुरुवार को चला मग खाऊन जाऊया पुढे. नाशिक रोड लागणार आहे थोडाच वेळामध्ये. साईराम साईराम. चला. साईराम भावांनो, मिहिर ब्लॉगर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपला सरा सुखाचे दिवस चालू झालेले आहे. दिवस तिसरा. तर तसाच तुम्ही बघू शकतात. पहिला झेंडा चालतोय मी. पाठीमागे पालखी दिसणार पण नाही. खूप पाठीमागे. तर तसाच दुधाचा धुवा निघतोय. चला मग, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर कमेंट करा. चला मग भेटूया आता डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटवर. तर साईराम भावांनो, साईमाई सकाळ झालेली आहे आपली. सूर्य आता दिसत होता पण थोडा दिसला नाही. थोडा पुढे आलो तर सकाळ झाली आहे. 10 गाव लागलेलं आहे आपल्याला. आता मला दाखवतो मी सगळ्यात पहिला झेंडा चालतो. आणि आपल्यासमोर पुढे केदार ब्लॉगर्स आहेत. ते पण आपल्यासोबतच चालतात. पहिला पाठी होते. ते बघा 10 गाव स्टार्ट झालेलं आहे आता आम्हाला. मग हळूच आता पुढे जाणार. तर मग नाश्त्याचा स्पॉट येईल तेव्हा भेटूया. तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला साईराम मित्रांनो. साईराम 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 भावांनो, साईराम. साईराम 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 भावांनो, आता आपण पहिला झेंडा चालवतोय आणि पाठीमागं आपले आहेत भाऊ सगळे आहेत. तर असाच आता नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे. जवळ आलेला आहे. मला दाखवतो. आपल्यासोबत एक काका होते ते आहे. हे बघा साई सेवक बघा. चला आता आपला नाश्त्याचा स्पॉट आला आहे. नाश्त्याच्या स्पॉटच्या इथे जाऊया. चला आता झेंडा ठेवूया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हां, ओम साईराम. चला आता बघूया काय करतात. हाऊ दादा कशात? साईराम मस्त. साईराम साईराम भाऊ. पहिले झेंडेवाले आले सगळेजण. नाश्त्याची सोय केलेली आहे इथे. हे बघा नाश्त्याची सोय केलेली आहे.
बसासाठी जागा पण. आप्पा पण बसलेत. हे पहिले पालखीवाले आलेत. साईराम साईराम. येईल थोड्याच वेळात ते. साईराम भावांनो, आता आपण पण नाश्ता करून पुढे बघूया. साईराम भावांनो, आता नाश्त्याची वेळ झाली आहे. आता केदार ब्लॉगर्स पण आता ब्लॉग चालू आहे त्यांचा. नाश्ता करतात ते. साईराम भाऊ जेव्हा नाश्ता करायला सगळेजण आता नाश्ता करायसाठी बसले. मी पण आता नाश्ता करतो. पुढे भेटूया भावांनो. आता तुम्ही बघू शकतात आता नाश्त्याचा स्पॉट होता. आता नाश्ता झाला आहे सगळ्यांचा. तर सगळेजण चालतात आहे. पहिला झेंडा पण पुढे गेला आहे. पालखी मागे थांबली आहे. आणि मी पण आता पालखीच्या आणि झेंड्याच्या मध्येच चालतो आहे. सगळे पुढे पुढे चालतात आहे. क्लेअर ब्लॉगर्स पण पुढे. मी पाठीमागे असे येतात. त्याला मग साईराम पुढे. साईराम भावांनो, आता मी मगाशी पालखीसोबत होतो. आता पहिला झेंडासोबत आलेलो आहे. माझा मित्र पहिला झेंडा चालवतो आहे माझ्यासोबत. बघू शकता पाठीमागे आपले ब्लॉगर्स आहेत. साईराम भाव जाम लोक. तसंच आता स्पॉटपर्यंत दुपारच्या जेवणाच्या स्पॉटपर्यंत आता चालले. पहिला झेंडा चालवतात आहे आणि पहिल्या झेंडापर्यंत पोहोचलो. केदार ब्लॉगर्स पाठीत राहिलेले. तर चला माझा भेटूया डायरेक्ट स्पॉटवरती. साईराम भावांनो, आता आपला जेवणाचा स्पॉट आलेला आहे. हे बघा जेवणाचा स्पॉट. गाव आहे करमगाव. करमगाव. आपले रुद्रा भाऊ, अर्जुन भाई अजून येतात ते पहिले झेंडेवाले सगळेजण दिसतात. आप्पा येतात ते बघा ते गाडी घेऊन. ते बघा आता इथे सगळं गाडी थांबली आहे जेवणाची. हे मंदिर आहे. इथे स्पॉट आहे आपला थांबायचा. करमगाव. चला मग फ्रेश होऊया. चप्पल काढूया. आई सुटलेत जरा चाळा. हो इथे मस्जिद आहे वाटतं ही. हां मस्जिद आहे. साईराम साईराम. हे मस्जिद आहे वाटतं. ईशांग भाऊ गॉगल कडक घातले. थँक्स भाऊ. कुठून घेतला आम्हाला पण सांगा. आपल्या इकडनं लिगल. बाजार. तुम्हाला पण जर गॉगल आवडला असेल तर कमेंट करून सांगा मला. सगळेजण आहेत आता बसलेत. जेवणाची आता तयारी करतात. जेवण चालू आहे. त्याच्यात तयारी चालू आहे. तयारी झाल्याच्यानंतर मग आता मी फ्रेश होतो. मग जेवणाची तयारी करतो. भावांनो, आता जेवायची वेळ झालेली आहे. जेवण रेडी आहे आपला पण. शांग भाऊ आईराम बाहेर गेलेला काय अध्यक्ष काय वंदा भेटलेला. हां अध्यक्ष ओरडत होते बाहेर गेलते म्हणून. असंच साईराम साईराम. सगळे जेवायला बसलेत. चला आपण
साईराम भावांनो, आता जेवणाचा स्पॉट आता पाठी गेला, जेवण करून झालं आहे, आता निघाले. पहिला झेंडा पुढे, मी पालखीसोबत चालतो आहे आणि माटीचा झेंडा पाठीमागे आहे. आता नाश्त्याच्या स्पॉटवरती चाललो आहे. चालेल, आपण नाश्त्याच्या स्पॉटवरती भेटूया. चला साईराम भावांनो, आता आपला आजचा नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. मी पहिल्या झेंड्यावरती चालतो आहे. बघा पहिला झेंडा आणि आपला स्पॉट मोती महल. तसाच आता चहा नाश्त्याचा स्पॉट आला आहे. पहिला बांबू फक्त आम्ही तिघांनीच आणला आहे. कोणाच नाही, पालखीला खूप पाठी आहे. तर तिथे टेम्पो आहेत आपले, आप्पाची गाडी आहे, वरुंदा अध्यक्ष सगळे उभे आहेत. चला नाश्त्याची तयारी आता करतो. चला मग भेटूया आता नाश्ता करताना. नाश्ता करायला या. केदार ब्लॉगर्स पण नाश्ता करतात, आपले साईराम लोक पण नाश्ता करतात. या चाय प्यायला, चाय रेडी आहे. साईराम भावांनो, आता नाश्ता करून झालेला आहे. आपले पहिला झेंडा घेऊन आपले केदार ब्लॉगर्स उभे आहेत, रेडीमध्ये आहेत, फुल एकदम ओकेमध्ये. सगळे पोरं आलेले आहेत. पालखी पण आता रेडी होईल. आता पहिल्या झेंड्यालाच चालतो. चला पालखी पण उठली, आता पालखी पण निघाली आहे. पण आता निघायचं आहे. चालायचं मस्त आरामाराशी. आणि केदार ब्लॉगर्स आहेत आपल्यासोबत. चला मग भेटू आता डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटवर रात्री. भावांनो, आता आपला नाश्ता करून निघालेलो, पालखीच्या पाठीमागत होतो. पालखीच्या पाठीमागत राहिलं. तर आता आपला रात्रीचा राहण्याचा स्पॉट आता आलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात. अजून कोण आले नाहीत लास्ट झेंडाचे. पहिला झेंडा आणि पालखी आलेली आहे. बस टेम्पो आपले उभे केलेले आहेत. चला मग आता फ्रेश होऊन जेवणाची तयारी करूया. चला मग भेटूया आता जेवताना. साईराम भावानो, आता आरतीची वेळ झालेली आहे. आता आरतीला या.